नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. धनराज पी वरसळे नंदुरबार, अनिता वळवी खामगाव, वेस्ता वसावे चनवाई देवबारी अक्कलकुवा, दीपक भीमसिंग वळवी मोजरा धडगाव, अक्षय प्रकाश वसावे चिचपाडा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि एकतेचा जागर करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोलसह विविध बँडवर वाजणाऱ्या आदिवासी गीतांचा निनाद आणि जय जोहार जय आदिवासी असा जयघोष करीत नंदुरबार शहरासह जिल्ह्याभरात विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध आदिवासी संघटनांच्या वतीने मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीत आदिवासी गीतावर ठेका धरीत आदिवासी समाज बांधवांनी नृत्य करीत जल्लोष केला. नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री सिद्धेश्वर विद्यालय समशेरपूर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य खाजा नाईक, तंट्या मामा भील यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील व आत्माराम भील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिवस अत्यंत उत्साही व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजनंदिनी भिले यांच्या शुभहस्ते आदिवासी समाजाचे आराध्य दैवत व आद्य क्रांतिकारक वीर एकलव्य भगवान बिरसा मुंडा तसेच क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गुजरात राज्यात कुठून तरी बायोडिझेल भरून टँकरने वाहतूक करीत काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यात येत होते. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसरवाडी जवळील धुळे सुरत महामार्गावर बायोडिझेल वाहतूक करणारे 3 टँकर पकडले. त्यातून सुमारे 1,02,40,000 रुपये किमतीचे 1,28,000 लिटर बायोडिझेल मिळून आल्याने 3 टँकरसह सुमारे 2,17,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 टँकर चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. यावेळी घरातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 87,000चा ऐवज लांबिला आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील पिकअप मालवाहतूक गाडीने दिलेल्या धडकेत 1 जण जागीच ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील कोठली गावाजवळ घडली. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलगी येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकता परिषद, सातपुडा आदिवासी सांस्कृतिक उत्सव समितीमार्फत रॅली काढून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. निसर्ग व आदिवासी हे अविभाज्य घटक असून ते एकमेकांना पूरकही आहे. या आधारे आदिवासींना जल, जंगल, जमिनीवर घटनात्मक अधिकार दिला. या हक्कांचे संरक्षण करीत नैसर्गिक संसाधनांवरील अधिकारासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार मोलगीच्या कार्यक्रमात करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील टाकलीपाडा व पिंपरीपाडा, झराळी येथील जिल्हा परिषद शाळेत विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी क्रांतिकारांची प्रतिमा भेट देण्यात आली. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव शहरात आदिवासी बांधवांनी उत्साहात, जल्लोषात आणि संस्कृतीच्या मनमोहक संगमात उत्सव साजरा केला. या निमित्ताने धडगाव शहरातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली. ढोलांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा ताल आणि आकर्षक वेशभूषेतील आदिवासी बांधवांच्या लोकनृत्यामुळे संपूर्ण धडगाव शहर आदिवासीमय झाले होते. नंदुरबार येथील नळवा रस्त्यावरील नर्मदा विहारमध्ये राहणारे व्यापारी गणेश वसंत श्रीखंडे यांनी इनोव्हा क्रिस्टा गाडी उभी केली होती. चोरट्याने घराजवळून 3 लाख रुपये किमतीची 4चाकी गाडी चोरून नेली आहे. याबाबत गणेश श्रीखंडे यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विजय सोनवणे करीत आहेत. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026च्या प्रभावी व गतिमान अंमलबजावणीसाठी 6 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची पहिली आढावा बैठक झाली असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक SY पुरी यांनी पत्रकान्वये कळवली आहे.
नंदुरबार येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जागतिक आदिवासी दिन आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात श्री झुलेलाल सेवा मंडळ समितीतर्फे मंदिराच्या जागेवर श्री झुलेलाल साई भवन उभारण्यात येणार आहे. या भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. श्री झुलेलाल साई मंदिराच्या जुन्या जागेवर श्री झुलेलाल साई भवन ही नवीन वास्तू उभारली जात आहे. भवनाचे भूमिपूजन गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील आसाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. आसाणे गावाचे सुपुत्र गणेश पाटील यांनी भारतीय सैन्यामध्ये 24 वर्षांची सेवा बजावली. शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून देशप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनीही भविष्यात देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगण्याचे आवाहन केले. धडगाव तालुक्यातील रोषमाळ बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ऐतिहासिक चलनी नोटा आणि प्राचीन चलनी नाण्यांचे संग्रहालय प्रदर्शन ठरले. नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेअंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मान्यताप्राप्त 26 शेतपानंद रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीमालाच्या वाहतुकीस चालना मिळणार आहे. या संदर्भातील क्षेत्रीय समितीची बैठक शुक्रवारी नवापूर तहसील कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष तथा नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.